धुळे तालुक्यातील निमगुळ येथे जागतिक मधमाशी दिनानिमित्त आदर्श शेतकरी हेमचंद्र धनसिंग राजपूत यांनी ग्रामपंचायत समोर शेतकऱ्यांना मधमाशी पालनाबाबत सखोल मार्गदर्शन करत जनजागृती केली। दिनांक 20 मे 2018 पासून जागतिक मधमाशी दिन साजरा करण्यास सुरुवात झाली असून मधमाशांचे संवर्धन आणि मानव जीवनातील त्यांचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचवणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले। मधमाशा फुलांमधील परागकण एका फुलातून दुसऱ्या फुलात नेतात। या प्रक्रियेमुळे फळे, भाज्या आणि अन्नधान्य या उत्पादनात मोठी वाढ होते। त्यामुळे मधमाशा या शेतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच मधमाशांपासून मिळणारा मध हा पौष्टिक व औषधी गुणधर्मांनी समृद्ध असून अनेक आजारांवर उपयोगी ठरत असल्याची माहिती त्यांनी दिली। प्रदूषण, जंगलतोड, कीटकनाशकांचा अतिरेकी वापर आणि वाढते जागतिक तापमान यामुळे मधमाशांची संख्या कमी होत असल्याची चिंता व्यक्त करत त्यांनी शेतकऱ्यांना अधिकाधिक झाडे लावण्याचे आणि फुलझाडांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले। यावेळी त्यांनी आपल्या शेतातील मधमाशीची पेटी ग्रामपंचायत परिसरात आणून प्रत्यक्ष माहिती दिली। मधमाशा पाळा आणि भरघोस दर्जेदार उत्पन्न मिळवा असा संदेश त्यांनी शेतकऱ्यांना दिला। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली। यावेळी युवराज सोनवणे, धर्मा मराठे, दिलीप खिवसरा, युवराज चव्हाण, चिंधा मराठे, ज्ञानेश्वर देवरे, रोशन खैरनार, धनसिंग राजपूत, प्रदीप सोनवणे, पितांबर सोनवणे, युवराज पाटील, अनिल ठाकरे, संभाजी सोनवणे, नाना सूर्यवंशी, पंडित सूर्यवंशी, विठ्ठल पगारे आदी शेतकरी उपस्थित होते। प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज, धुळे। परागकण एका फुलातून दुसऱ्या फुलात नेतात। या प्रक्रियेला परागीभवन म्हणतात। यामुळे फळे, भाज्या, धान्याचे उत्पादन वाढते। म्हणूनच मधमाशा नसतील तर शेती आणि अन्न साखळी धोक्यात येऊ शकते। मधमाशा आपल्याला गोड आणि पौष्टिक मध देतात। मध औषधी गुणांनी भरलेला असतो। अनेक आजारावर तो उपयोगी ठरतो। पण आज प्रदूषण, जंगलतोड, कीटकनाशकचा बेसुमार वापर, जागतिक तापमान वाढ, त्याचप्रमाणे यामुळे मधमाशांची संख्या कमी होत आहे आणि ही चिंतेची बाब आहे। त्यासाठी आपण सर्वांनी झाडे लावली पाहिजेत, फुलझाडाचे संवर्धन केले पाहिजे। सर्व शेतकऱ्यांनी मधमाशा पाळा व भरघोस व दर्जेदार उत्पादन मिळवा किंवा मधमाशा वाचवा आणि शेती जगवा असा संदेश आज आमचे निमगुळचे आदर्श शेतकरी जितेंद्र धनसिंग राजपूत यांनी आपल्या शेतामध्ये मधमाशा मोठ्या प्रमाणात पेट्या ठेवलेल्या आहेत आणि सन 2019 पासून मध पालन करतो आणि माझ्या शेतात मला भरघोस उत्पन्न मिळतं। माझ्या शेतात निंबू, पपई, नंतर सीताफळ, आवळा या पिकांसाठी मी मधमाशांच्या 12 पेट्या ठेवलेल्या आहेत आणि मी त्या भाड्याचं रोपण देतो। आता माझ्या शेतात 3 पेट्या आहेत आणि बाकीच्या पेट्या भाडा तत्वावर मी लोकांना डाळिंबासाठी देत असतो। याच्यामुळे माझं उत्पन्न आजूबाजू शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपटीने वाढलेलं आहे।